पहाटेचे 5 वाजलेत. नुकताच नवले ब्रिज पाठीमागे टाकून माझ्या सायकलची चाके आज धावत आहेत पानशेतच्या दिशेनं. खडकवासल्यात पोहोचलो तर कुत्र्यांची काकड आरती चालू होती. बहुधा ती माणसांना जागे करत असावी. खानापूरला पोहोचेपर्यंत सूर्योदयाची वेळ झाली होती. थोडा वेळ थांबून सिंहगडाच्या कुशीतून उगवणारा सुंदर असा सूर्योदय टिपला आणि पुढे निघालो. आता पूर्णपणे उजाडले होते आणि मी माझ्या सायकलची चाकं जोरानं फिरवायला चालू केलं. दर हँडल की मार पॅन्डल. 2 शाळकरी मुले कुठल्या तरी वाहनाची वाट पाहत असावीत. सकाळच्या सोनेरी उन्हात समोरचा डोंगर अगदी उजळून निघाल्यासारखा भासत होता. यावर्षी चिक्कार पाऊस झाल्यानं निसर्ग हिरवाईनं अगदी नटलाय, तर धरणं तुडुंब भरले. एव्हाना मी कोरणपाट्यावर डावीकडे वळून कादवे खिंडीकडे जाणारा रस्ता पकडला. तर थोडीशी वाटवाकडी करून धरणाच्या डाव्या कालव्यापाशी आलोय. धरण तुडुंब भरलंय आणि समोर नजर जाईल तिथवर पाणीच पाणी दिसतंय. तर आज मी या समोरील सुंदर अशा पानशेतच्या जलाशयाला वळसा घालून वळणावळणाच्या रस्त्याने कादवे खिंडीतून पलीकडे वेल्हेला उतरणार आहे व तेथून पुढे मढेघाट मार्गे लक्ष्मी धबधब्यावर भेट देणार आहे. व्हिडिओ एकदम सुंदर आणि प्रवास वर्णनीय होणार आहे. व्हिडिओ जर आपल्याला आवडलाच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. या गाववाल्यांची थोडीशी विचारपूस करून मी परत खिंडीचा रस्ता पकडला. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये भटकंतीला जाण्यासाठी वेळ काळ यांचं कुठलंच बंधन नसतं. मला या सायकल वाटा नेहमीच खुणावतात आणि पावसाळ्यातला सह्याद्री तर वर्णना पलीकडचा असतो. वाटेतच एक ठिकाणी काही सुगरणीचे खोपे दिसले. येवल्याच्या चोचीची ही कमाल भारावून जायला होता. तर निसर्गात फिरायला आल्यावर आपल्याला कितीतरी अशा सुंदर गोष्टी पाहायला भेटतात. नक्की या निसर्गात फिरायला माझ्यासारखे. जसजसा पुढे जाऊ लागलो अथांग जलाशय नजरेच्या समोर येऊ लागला आणि माझ्या सायकलची चाके आपोआपच तिकडे वळाली. निसर्गाची हीच तर कमाल आहे. पावसाळ्यात तो विशेष नटलेला असतो. बस ते सौंदर्य आपल्याला नजरेत टिपता आले पाहिजे. परत सायकलवर टांग मारली आणि पुढे निघालो. जलाशयाच्या पाणी फुगवट्यावर एक सुंदर असा घाट दिसला आणि मी माझ्या सायकलचे ब्रेक कचकन दाबले. मोह आवरलाच नाही. तसे पण सकाळी आंघोळ न करताच निघालेलो. कादवे गावचा परिसर आहे. जवळपास 35 किलोमीटर घरापासून सकाळी इथपर्यंत पोचायला झालेले. 8:30चा वेळ आहे सकाळी आणि थोडासा घाम पण गेला होता अर्थात. तर नाहीसे 2-3 बुचकुळ्या मारून घेतलेल्या धरणात. तर पुढे निघत आहोत आपण कादवे घाटाच्या दिशेनं, वेल्हेच्या दिशेनं. ते वेल्ह्याला जाईल का रस्ता? तिकडचा नाही ना? हां चालतं. रस्ता माहीत असून सुद्धा फाट्यावर खिंडीचा रस्ता विचारला आणि ओल्या कपड्यानिशी परत पुढे निघालो.
इकडे सर्वत्र डोंगर व दऱ्याखोऱ्या असल्याने शेतीयोग्य जमीन तशी कमीच, फक्त भात पिकतो, त्यात पण जंगली डुकरांचा सुळसुळाट. पीक किती हाती येईल काही भरोसा नाही. नमस्कार. नमस्कार. काय म्हणतोय पाऊस पाणी यावर्षी? लय पाऊस पाणी. शेती शेती बिती मजबूत आहे. भात शेती चांगली आहे. बाकी काकडी चिबस वाळका सगळं गेलं. या गाववाल्यांची थोडीशी विचारपूस करून मी परत खिंडीचा रस्ता पकडला. तसं पाहिलं तर नसरापूर मार्गे वेल्हे व वेल्ह्यावरून पुढे मडेघाट मी अनेकदा सायकलच्या चाकांखालून घातलाय, पण पावसाळ्यात कादवे खिंडीतून वेल्ह्याला जाणं म्हणजे सोन्याहून पिवळे. आता लांबवरून कादवे खिंड दिसू लागली होती. अर्धा घाट चढून आलोय आणि खाली कादवे गाव आणि सुंदर पानशेचा जलाशय दिसतोय. सरींचा खेळ. धरण परिसरात पावसाची सर आली आहे आणि बाजूच्या डोंगरावर लख्ख ऊन पडलंय. घाटात ही कारवीची निळी फुले लक्ष वेधून घेत होती. त्यांना जाणीव तर असेल का ही सौंदर्याची मुक्त उधळण होते त्यांच्याकडून. मधूनच ऊन पावसाचा लपंडाव चालू होता. असे मुक्त सौंदर्य पाहिले की कितीतरी कवितांची आठवण येते. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, आत्ता आठवली. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमलीचे. फक्त कवितेपुरतेच नाही तर इथे प्रत्यक्ष आपल्याला अनुभवायला येते. तर मित्रांनो, अगदी श्रावण संपलेला आहे, भाद्रपद लागलेला आहे, तरी पण पाहू शकता एक 10 मिनिटांनी ऊन पडत आहे आणि 10 मिनिटांनी परत एखादी दुसरी सर येत आहे. शेवटच्या टप्प्यात आहे मी कादवे घाटाच्या आणि हे समोर सुंदर असा कादवे घाटाचा नजारा. आणि तर या ठिकाणी कडेचा रस्ता फारच खराब असल्याने एक सीन रिपीट करते वेळी घसरून पडलेलो, गुडघे फुटले, पण हरकत नाही. सायकलिंग करते वेळी अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. आणि अशा पद्धतीने आपण कादवे घाट पूर्ण करून खिंडीत पोचलेलो आहोत. तर मित्रांनो, हीच ती कादवे खिंड कादवे घाटातून येणारी, जी आता आपण पार करून आलेलो. आपल्याला पूर्ण पानशेत धरणाचा नजारा दाखवलेला आणि हा जो पूर्ण उतार आहे त्या उताराने गेलं तर पूर्ण हे गुंजवणी धरण आपल्याला दिसत आहे समोर. गुंजवणी धरण बाजूला वेल्हा तालुका आहे, तालुका प्लेस, आणि समोर लांबवर दिसणारा तोरणा आणि त्यावर पसरलेली ढगांची चादर मला खुणावते. इतका सुंदर परिसर डोळ्यांना पाहणं म्हणजे भाग्यच. आजचा पूर्ण दिवस समोरचा पूर्ण परिसर सायकलवर हुंदडायचं ठरवलंय. तर आजचा व्हिडिओ पार्ट 1 मध्ये बस एवढेच. पुढील भागात वेल्हे व परिसरात काही शेतकऱ्यांना भेटणार आहे, डोंगरावर भरलेली नाचणीची शेती दाखवणार आहे आणि मडेघाट व लक्ष्मी धबधब्यावरचा सुंदर असा परिसर एक्सप्लोर करणार आहे. सो स्टे कनेक्टेड. आगे का हिस्सा नेक्स्ट वीक विल बी पाहू. बाय बाय.